नमस्कार मित्रांनो, रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र होणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। जर तुम्ही रमाई आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। राज्यातील अनुसूचित जाती व नवबोध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाराचे प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबोध घटकासाठी घरकुल योजना संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सुरू केली आहे। आता हे जे घरकुल लाभार्थी असणार आहेत अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून देण्यासाठी यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे। सध्या स्थितीत रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी या ठिकाणी मंजूर करण्यासाठी शासन क्रमांक जे 3 आहे संदर्भ देण्यात आलेला, यासाठी निर्णयान्वये एक समिती गठीत करण्यात आली आहे। आता बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आदिवासी घरकुल योजनेच्या ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता समिती पुनर्गठन करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय घरकुल मंजुरी करण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली जी काही समिती आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, यामध्ये अध्यक्ष कोण असणार आहे, सदस्य कोण असणार आहे, याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली आहे। सदर समितीची पुनर्रचना करून रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती गठीत करण्यात आली आहे। आता या समितीमध्ये अध्यक्ष कोण असणार आहे, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद संबंधित जिल्हा अध्यक्ष असणार आहे, त्याचबरोबर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य आहे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सदस्य सार्वजनिक बांधकाम विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सदस्य सचिव असणार आहे। यामुळे जे लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांचं लवकरच घरकुलचं स्वप्न पूर्ण होणार आहे। भरपूर दिवसापासून रमाई आवास योजनेचे जे लाभार्थी मंजूर आहेत ते यादीमध्ये येत नव्हते, लाभार्थ्यांना घरकुल मिळत नव्हतं, परंतु अखेर त्यांचं घरकुलचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।